ब्लॅक होलचे गुरुत्वाकर्षण एवढे मजबूत असते की तारा अक्षरशः फाटून जातो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फॅक्ट युनिव्हर्स मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा एखादा तारा ब्लॅक होलच्या गुरुत्वाकर्षणात येतो तेव्हा काय घडते हे आज आपण जाणून घेणार आहोत। किंवा ब्लॅक होल एका ताऱ्याला कशा प्रकारे नष्ट करतो आणि त्यामागील विज्ञान काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वात पहिले पाहूया ब्लॅक होल म्हणजे काय। ब्लॅक होल हे अंतराळातील असे ठिकाण आहे जिथे गुरुत्वाकर्षण इतके शक्तिशाली असते की त्यातून प्रकाश सुद्धा बाहेर पडू शकत नाही। ब्लॅक होलची निर्मिती मुख्यतः मोठ्या ताऱ्याच्या विस्फोटानंतर तयार होते, ज्याला सुपरनोवा असे म्हणतात। आता आपण आपल्या मुख्य प्रश्नाकडे येऊया, तो म्हणजे ब्लॅक होल ताऱ्याला कशा प्रकारे नष्ट करतो। जेव्हा एखादा तारा ब्लॅक होलच्या खूप जवळ येतो तेव्हा ब्लॅक होलचे प्रचंड गुरुत्वाकर्षण ताऱ्यावर प्रभाव टाकायला सुरुवात करते। ताऱ्याचा ब्लॅक होल जवळील भाग ब्लॅक होलकडे वेगाने खेचला जातो, तर लांबचा भाग कमी वेगाने खेचला जातो। या समान गुरुत्वाकर्षणामुळे ताऱ्यावर प्रचंड ताण पडतो। या घटनेला टायडल डिस्रप्शन इव्हेंट असं म्हणतात। हा ताण इतका मोठा असतो की तारा एखाद्या दोऱ्याप्रमाणे लांबवला जातो आणि त्याचे तुकडे होतात। या प्रक्रियेला स्पॅगेटिफिकेशन असे म्हणतात। तारा ब्लॅक होलमध्ये विलीन झाल्यानंतर ताऱ्याचा अर्धा भाग ब्लॅक होलच्या गुरुत्वाकर्षणात अडकून राहतो आणि उरलेला भाग बाहेर फेकला जातो। ब्लॅक होलच्या गुरुत्वाकर्षणात अडकून राहिलेला भाग ब्लॅक होल भोवती गोलाकार मार्गाने फिरतो। हा राहिलेला भाग ब्लॅक होलमध्ये परत येतो आणि अक्रिएशन डिस्क तयार करतो। ही डिस्क अत्यंत गरम असते आणि त्यातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित होते। ही डिस्क खूप वेगाने ब्लॅक होल भोवती फिरते आणि हळूहळू ब्लॅक होलमध्ये समाविष्ट होते। अशा प्रकारे ब्लॅक होल एका ताऱ्याला नष्ट करतो। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक